तर हे गाईज स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर व्लॉग बनवतोय. बऱ्यापैकी घराचा सेटअप जरा जरा झाला आहे. व्हिडिओ यासाठी बनवतोय, संध्याकाळ झाले. आज सिम्पल असा मेन्यू ठरलेला की चिकन बिर्याणी या खिचडी बोलू शकतो असं. बिर्याणी तर नाही पण कुकरमध्ये चिकन खिचडी या भात ते बनवणार होतो. आणि मी चिकन घ्यायला गेली तेव्हा अचानकच मीच ठरवलं की चिकन थोडंसं जास्त घेते, आपण मोमोज बनवूया. तर चिकन जास्त जरासं आणलं आहे. मोमोजची तयारी, मोमोज कृष्णा बनवणार आहे म्हणजे जरा तयारी करणार आहे. तर हे इकडे मिक्सरचं असं काही सेटअप केलं आहे, त्याची वायर बारकी आहे म्हणून. आणि इकडे हे मोमोजसाठी आणि ते भातासाठी मला एवढं असं एकदम असं फिक्स नव्हतं की बनवायचंच करून. मी म्हटलं असू दे जरासं जास्त घेईन. आणि हे माझं ते बिर्याणी करणार आहे त्याची तयारी. तर बघूया कसं बनतंय, तुम्हाला दाखवतो मोमो सिम्पली कसं बनवायचं. तर गाईज आपल्याला सगळ्यात पहिला तर आपल्याला चिकनचा खिमा बनवून घ्यावा लागणार आहे. त्याच्यासाठी तर मिक्सर तर रेडी करून ठेवला आहे आणि बाकी चिकन पण क्लीन करून घेतलं आहे. आता पहिला तर मी खिमा करून घेतो. त्याच्यानंतर आपल्याला एकदम बारीक कांदा कापायचा आहे. कांदा आणि मिरची बघ, जास्त काय टाकणार नाही त्याच्यामध्ये, फक्त एक कांदा, एक नाही तर 2 कांदा टाकीन. ते दाखवतो तुम्हाला मी काय काय टाकतो आहे. तर चला आपल्या रेसिपीकडे वळूया. तर गाईज कांदा बारीक कापून घेतला आहे आणि छोट्या 2 मिरच्या घेतल्यात आणि इथं आपली आलं लसूण पेस्ट आहे. तर गाईज हे आपलं खिमा केलेलं चिकन आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकूयात. हा आपण बारीक कापलेला कांदा, हे मिरची, आणि आपलं चिकन थोडंसं कमी होतं म्हणून थोडंसं आपण कोबी ॲड करतो त्याच्यामध्ये. तर याचं मस्त आपल्याला मिक्सचर बनवून घ्यायचं आहे. थोडंसं चवीनुसार आपण मीठ टाकतो याच्यामध्ये. इथं आपलं चिकनचं मस्त मिक्स करून ठेवलं आहे आणि इथं पीठ मळून पण ठेवलं आहे. तर हे बघा गाईज, असे छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि त्याच्या एवढ्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्यात. आणि हा बघा आपला मोमोज असा दिसणार आहे. हा तर हिने बनवला आहे, हा मी बनवलेला बघा. हा असा काय शेप आहे याचा. आणि इकडं चटणी बनवायसाठी इकडे बनवून ठेवलं आहे. चटणी पण बनवायची हे आहे. मी बनवलं. आता हिने बनवलं, आता शिकते हळूहळू. नाही, मी खोटं बोलले तर हे मी बनवलंय. तुम्हाला दाखवतो कसं बनवायचं. ही अशी आपल्याला पुरी घ्यायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं आपलं जे आपण चिकन, कांदा ते सगळं टाकून बनवलेलं ते थोडंसं टाकायचं आहे. असं पहिला सेंटरला करून घ्यायचं. सगळ्यात इझी स्टेप दाखवतो तुम्हाला. पहिला आपल्याला साईडून गोल असं बनवून घ्यायचं आहे. पहिला त्याचे कान बनवायचे आहेत. पहिला हे बघा असे. असं बनवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे असं हे दोन्ही एकत्र करून ह्याला मध्ये चिपकवायचं आहे असं. तर हा बघा आपला मोमोज तयार झालेला आहे. आईने बनवला. माझं असं का होतं, तू पीठ लावतोय. कोण नाही, मी बघितलं थोडंसं अगं बोटाला थोडंसं फक्त पीठ लावायचं. लावत नाही म्हणून असं लाव ना मग. तर गाईज हा बघा असा बनतोय आपला मोमोज. आणि इथं आता बनवले तेवढे, अजून एवढे गोळे बाकी हे आहेत. कमी पडणार आहे. हे कमी पडलं तर याची चपाती बनवायची. नाही नाही, आहे ना आपल्याकडे. तर हे असं बनवून घेतो फटाफट. हे गोळे आहेत, हे आपलं मिक्सचर आहे इथं. असं बनवून घेतो. आता हे बनवून घेतलंय. आता हे फक्त आपल्याला स्टीम करायचं. ज्याच्यामध्ये आपण मोदक नाहीतर इडली बनवतो ना त्याच्यामध्ये केलं तरी चालेल तुम्ही. आम्ही इडलीच्या भांड्यामध्येच करणार आहे. नेताजी
खड्डे खड्डेवाली चालन असते, काय बोलतात त्याला आम्हाला माहीत नाही, त्याच्यामध्येच करतात. पण आमच्याकडे ती मोठी चालन नाही आहे, मग आम्ही इडलीच्या भांड्यात करतो. होऊन जाईल, कशात पण करा, फक्त स्टीम द्यायचं आहे. तर गाईज मस्त हे भांडं सुकवून घेतलं सुक्या कपड्याने. त्याला आपण थोडंसं एकदम थोडंसं तेल लावूया, त्याच्यामुळे चिपकणार नाही खाली. आपल्याकडे 2 आहेत, 2 मध्ये फटाफट होऊन जाईल. एकामध्ये 4 जरी लावले त्याच्यामध्ये आपण मोमोज लावून घेऊया. जास्त जवळजवळ नाही लावत, कारण जवळ लावलं तर एकामेकाला चिपकणार ते. एकामध्ये एकच लावतोय फक्त. त्याच्यामध्ये पाणी ठेवलं, थोडंसं पाणी जास्त घ्यायचं नसतं, कारण ते ह्याला खालून बॉईल झाल्यानंतर याला खालून पाणी लागतं. जेव्हा पाणी थोडंसंच ठेवलं, ते आता पाणी बॉईल झालं की आपल्याला हे त्याच्यावरती ठेवायचं आहे. पाणी उकळलं आहे, त्याच्यावरती असं ठेवलं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवलं आहे. आता हे 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे असंच. त्याच्यानंतर थोडंसं खोलून बघायचं आहे, झालं असलं तर काढायचं आहे. गाईज आपले मोमोज रेडी झालेत. एक टेस्ट करून बघितला, संपला. हा बघा, खाल्ला पण. कसा आहे? इतका भारी आहे ना काही, जसं आपण रस्त्यावरती जसं भेटतात, दुकानात जसं भेटतात, सेम त्याच्यापेक्षा पण एकदम चांगलं झालं. आणि आम्ही मिरच्या असं एकदम जास्त टाकलेलं, मग एकदम असं तिखट असं भारी झालं बघ. आणि अजून तर चटणी वाटी पण बनायची त्याच्यासोबत, तर एकदम मस्त लागलं. मस्त झालं. स्टीम पण झाले. त्यातलं एक खाऊन बघितलं आहे 3. आता हे काढून घेतो आणि हे बाकीचे पण टाकायचे आहेत. आणि हे ते आपलं चिकनचं हे संपलेलं, मग त्याच्यामध्ये एक लसूण आणि कांदा टाकून फक्त बनवतो. कसं झालं आहे काय माहिती, ते कसं लागतं आहे. अजून हे टाकायचं आहे, तर हे पहिला काढून घेतो, त्याच्यानंतर हे टाकून घेतो. तर गाईज आपले पूर्ण मोमोज आपले रेडी झालेत. हे बघा, मस्त डेकोरेट केलं आहे असं. ही कुठली चटणी आहे का? कुठली? ही वाली? हे शेजवान चटणी हे शेजवान घरी बनवले. हे नाचोस मेयोनीज आहे, आणि हे गार्लिक मेयोनीज, नॉर्मल मेयोनीज सारखं. आणि हे इकडाने आहेत भरपूर, पण आता सध्या तरी एवढेच घेतलेत. मस्त खातो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.